गुरूंचा आदर सन्मान केला पाहिजे महाराज, थोरा मोठ्यांचा आदर सन्मान केला, त्यांचा वरद हस्त जर आपण मिळवला तर नक्कीच आपण यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही महाराज। गुरु म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आहेत महाराज। आज आमच्या सारख्याचं उदाहरण घ्या ना गणेश दादा, आज आपल्यावर काय होतं महाराज, काय छत्र होतं, कोण आहे भाग्यश्री, कोण ओळखत होतं का मावशी? नाही महाराज, परंतु ज्ञानोबारांसारख्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या मस्तकावर आहे, म्हणून हा अधिकार ज्ञानोबारांनी आपल्याला प्राप्त केला महाराज। नुसतं माऊलींचं नाव जरी ऐकलं ना महाराज डोळ्यामध्ये पाणी येतं महाराज। माझी माऊली फक्त माऊली नाही, संपूर्ण विश्वाची आई आहे महाराज, आई। माय म्हणता म्हणता फोटालाही फोट भिडे, संत बहिणाबाईंची गोड कविता आहे, खानदेशातील संत कवयित्री होऊन गेल्या। पहिल्या कविता फार वेगळ्या होत्या महाराज, आताचे कवी पण वेगळे आणि कविता पण वेगळ्या, बरं का, लक्षात घ्या, पोयम्स आलेले आहेत। बहिणाबाई म्हणतात माय म्हणता म्हणता फोटालाही फोट भिडे, परंतु आत्या म्हणता म्हणता केवढं अंतर हो पडे। माझ्या माऊलींना माऊली म्हटलं जातं, माय म्हटलं जातं। आपल्या सर्व लेकरांची माय, याच्यामध्ये काय नवल आहे महाराज, ती अनाथांची माय आहे महाराज, योग्यांची माऊली आहे महाराज, लक्षात घ्या। लाही लाही जीवाला झाड देती रे साऊली, लाही लाही जीवाला झाड देती रे साऊली, ज्याला नाही जगी कोणी त्याला आळंदीचे ज्ञान राजमाऊली, आळंदीचे ज्ञान राजमाऊली। मला असं वाटतं की जीवनामध्ये सगळं काही संपलं, सगळं काही संपलं, आपले नातलग, आपले आप्तेष्ट वर्ग, आपले मित्रमंडळी, या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही, आपलं असं म्हणणार कोणीच नाही, त्यावेळेस कधीतरी आळंदीला या माऊली, संजीवन समाधीवरती डोकं टेकवा आणि फक्त उदार अंतकरणाने लेकरू ह्या नात्याने या आणि माऊलींना वाटेल ते तुम्ही मागा, म्हणजे ज्ञानोबा आहे। जर हे लेकराची झोळी तशीच माघारी फिरवली तर महाराज वाटेल ते तुम्हाला बदलून देईल महाराज। अरे आपल्याला वाटत असेल की मला ओवी वाचता येत नाही ताई, मला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही ताई, परंतु ऐका ना माऊली, तुम्ही अज्ञानी असाल यदा कदाचित, परंतु तुम्ही जर माऊलींच्या ओवीवर नुसतं बोट जरी ठेवलं ना तर ती ओवी, ती ज्ञानेश्वरी तुमचं बोट आयुष्यात कधीच सोडणार नाही। ही ताकद जी आहे या व्यासपीठाची ताकद आहे महाराज, ही ज्ञानोबारांचा आशीर्वाद आहे माऊली, लक्षात घ्या। मी तर म्हणून माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण माऊली ज्ञानोबारांच्या सेवेसाठी जावा, खरंच। कारण जेव्हा मी आळंदीला गेले महाराज, ज्यावेळेस स्थायिक झाले त्यावेळेस आज महाराष्ट्रामध्ये नाव आहे। ही ताकद जर कोणाची असेल तर माऊली ज्ञानोबारांचा आशीर्वाद आहे माऊली। आज इतके खडतर परिस्थिती आहे महाराज, प्रत्येक क्षेत्रामध्ये जा, प्रत्येक क्षेत्रामध्ये संघर्ष आहे महाराज, परंतु एक दिवस आजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरी नाही ना वाचली महाराज, काहीतरी हरवल्यासारखं वाटतं। मला असं वाटतं माझी प्रॉपर्टी जर काय असेल तर ती पारायण आहे दादा। सुख संतांचे चरणी सुखानुपम, संतांचे चरणी सुखानुपम, संतांचे चरण सुखानुपम, संतांचे चरण प्रत्यक्ष अलंकार नांदत से प्रत्यक्ष अलंकार नांदत से तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली प्रत्यक्ष महाराज, जगाने आपल्याला वाईट मानावं, आपल्याला नावं ठेवावं, आपल्याला त्रास द्यावा, याच्यामध्ये काय नवल आहे हो माऊली? आपल्याला नावं ठेवली, आपल्याला त्रास दिला माऊली, याच्यामध्ये काय नवल आहे? माझी विश्वाची माऊली ज्याने 16 वर्षे ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ निर्माण करावा महाराज, ज्या समाजाने त्रास दिला
अक्षरशः मधुकरी मिळू दिली नाही, मधुकरी मिळू दिली तरी देखील पीठ झोळीमध्ये मांडलं, ते पीठ मातीमध्ये मिसळावं, त्याच्यामध्ये रेघोट्या माराव्या महाराज, रेघोट्या का? कारण ते पीठ कदाचित परत उचललं जाऊन ती 4 संन्यासाची मुलं आपली पोटाची खळगी भरतील महाराज. माझ्या ज्ञानोबरायांचं दर्शन जरी घेतलं तरी स्वतःला बाटलं म्हणणारी, इंद्राणीमध्ये स्नान करायला जाणारी अशी काही दृष्ट प्रवृत्तीची माणसं आहेत महाराज जगतामध्ये. परंतु महाराज योगी पावन मनाचा सहाय अपराध जनाचा, एका अभंगातून किंवा एका ओवीतून माझ्या ज्ञानोबरांनी तो त्रास व्यक्त केला नाही महाराज. अख्ख्या विश्वाची माऊली, जगताची माऊली माझ्या ज्ञानोबरा आहेत. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर साक्षात अलंकापुरणे माझ्या ज्ञानोबरा आहे. महाराज माऊली सांगायचं तात्पर्य माझा एवढाच की आपला संप्रदाय माझ्या माऊलींचा आहे, हा भागवत संप्रदाय माझ्या माऊलींचा आहे.